हा सुरू करा सर, बोला ना. 17/3/2011. आपलं नाव सर? अनिल किसनराव लोखंडे पाटील. बरं सर, आपल्या गावामध्ये किती लोकसंख्या काय आहे? लोकसंख्या 7,500 आहे. अच्छा, गावामध्ये अंगणवाडी किती आहेत? अंगणवाडी 5 आहेत. साधारणतः किती मुलं त्या अंगणवाडी तिथं? एका आता कमी जास्त आहे, काय याच्यात पटसंख्या 35 पर्यंत आहे, परंतु सरासरी 30 वगैरे अशी पकडून चला. बरं, गावामध्ये प्राथमिक शाळा आहेत का? कुठल्या गावामध्ये प्राथमिक शाळा आहे? एक मुलींची आणि एक मुलांची सेपरेट. बरं, साधारणतः किती मुलं येतात? प्राथमिकला दोन्ही मिळून 550. आणि साधारण शिक्षक किती आहेत? तिथं शिक्षक 18 आहेत. अच्छा, माध्यमिक शाळा आहे का? माध्यमिक आहे, गावची संस्था आहे आणि गावाला चालवते. माध्यमिक शाळेमध्ये किती मुलं आहेत? 1800 मुलं आहेत टोटल. आणि शिक्षक? शिक्षक तिथं 62 शिक्षक आहेत. बरं, सातवी इतर कर्मचारी वगैरे. अच्छा, 7वी नंतर तुमच्या गावामध्ये मुलं शिक्षण सोडतात का? नाही सोडत. आमच्याकडे गावातच हे झाले, 10वीचं झाल्यामुळं माझी पहिली बॅच तिथं 10वीची. अपंग व्यक्तींसाठी 12वी झाली आणि आता पुढच्या वेळेस प्रस्ताव करतोय आम्ही FYS. बरं, अपंग व्यक्तींसाठी शाळा आहेत का? नाही नाही. गावात किंवा गावाच्या शेजारी कुठे कॉलेज? कॉलेज आळंदीला. प्राथमिक आरोग्य केंद्र? प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या मडकामध्ये पण आहे. आशाताई आहेत का? गावामध्ये आशाताई आहेत का? आशाताई कुठली? म्हणजे जे लहान मुलांना पोलिओचा डोस वगैरे देतात किंवा प्रेग्नेंट गरोदर स्त्रियांची आरोग्य केंद्रात आहेत ना, 3 लेडीज आहेत. तुमच्या गावामध्ये बालमृत्यू किंवा माता मृत्यूचं काय प्रमाण आहे का? नाही नाही, 0% आहे मॅडम. सर्वसाधारण गावात आजार कोणते? गावात हो, सर्वसाधारण आजार कोणते? आजार बेसिकली एकच आजार आहे मॅडम आमच्याकडे, पाणी क्षारयुक्त पाणी असल्यामुळं पोटाचे विकार आहेत थोडे. बरं, अपंग व्यक्ती किती आहेत गावात? अपंग तसे गाववाले म्हणले तर 3च लोक आहेत. कोणता अपंगत्व आहे त्यांना? पोलिओ आहे. पोलिओ म्हणजे लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? नाही, आमच्याकडे हॉस्पिटल हा विषयच नाही मॅडम, जवळपास कुठंच नाही, भुसरीलाच यावं लागतं. ऍम्ब्युलन्स आहे का? ऍम्ब्युलन्स नाही मॅडम, आम्ही मागणी केली आमच्या ट्रस्टला, मिळालेली नाही. HIV चं प्रमाण काय आहे? HIV तसं मला एक्झॅक्टली सांगता येत नाही, पण अजून काय तसं 1-2 पेशंट सोडले तर नंतर काय तसं अजून अनुभव आलेला नाही. बरं, किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? म्हणजे 100% शेतीच हा व्यवसाय आमचा. बरं, कोणती धान्य पिकवतात? आम्ही ऊस जास्त करतो, कांदा, ऊस, गहू, हरभरा. प्रत्येकी कुटुंबामध्ये किती एकर शेती आहे? ऍव्हरेजली सांगू का? आता काय ऍव्हरेज 4 एकर आहे. अच्छा, शेतकऱ्याचं पर एकर इन्कम वार्षिक काय आहे? 80,000 जातं. शेतावर काम करणाऱ्याला किती रोजगार मिळतो? लेडीजला 100 रुपये आणि जेंट्सला 150 रुपये. तर असा फरक का? हा फरक का? फरक म्हणजे आता ते हार्ड वर्क करतात ना जेंट्स. बरं, कोणत्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं? इंद्रायणी नदी आहे ना. शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केली आहे का तुमच्या गावात? नाही नाही नाही, आमचं गाव तसं सदन आहे मॅडम. बरं, गावात दारिद्र्य रेषेखाली किती लोक राहतात? आमच्या पर्टिक्युलरली आमच्या गावात दारिद्र्याचे खालची लोक एक 15-20 लोक आहेत, परंतु बाहेरची जी लोक आमच्याकडे आले 1.5 उस्मानाबाद त्या साईडची, ती अशी मिळून आमच्याकडे जवळजवळ 40 लोक झालेत. गावात नरेगा आहे का? काय गावामध्ये नरेगा आहे का? नाही ऐकायला आलं मॅडम. नरेगा म्हणजे जी सरकारची एक स्कीम असते, वर्षातून 100 दिवसांचा रोजगार व्यक्तीला मिळाला पाहिजे. आणि रोजगार आम्ही हो हो आहे. त्याला इकडे ती जास्त स्कोप नाही मॅडम तिला. बरं, गावातून लोक शेजारच्या गावी किंवा शहराकडे कामासाठी जातात का? नाही जात, आमच्या इथे इंडस्ट्री आहे. बरं, मग पिण्याचं पाणी उपलब्ध आहे का? पिण्याचं पाणी आता वॉटर स्कीम नवीन मंजूर झाली माझ्या काळात, त्यामुळे ते आता चालू करतोय. बरं, नैसर्गिकरित्या गावाला पाणी मिळते का? आता आम्ही विहीर खोदली आणि ते पाणी घेतोय आपण. बरं, स्वच्छ पाणी मिळतं काय ना? तसं स्वच्छ आहे, फक्त थोडं क्षार आहे त्याच्यात. बरं, किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? मॅडम तसं 100% हे आगरगारी मुक्त मुगावे. बरं, महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? हा
आता महिलाच जवळजवळ सगळा कारभार करतात आमच्या भागात. बरं. अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते. हो, आता मी आल्यानंतर त्यांना प्रत्येकाला वैयक्तिक लाभातून भांडी वगैरे घरात जे साहित्य लागते साधारण 3,000 रुपयापर्यंत एक पॅकेज आम्ही त्यांना दिलं. त्याच्यानंतर सामाजिक सभागृह तिथं बांधतोय. ज्या ज्या स्कीम शासनाच्या येतात त्या आपण त्यांना देतोय. बरं. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? काय 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? नोकरी हाच त्यांच्याकडे काय झालंय, सर्वांना असं वाटतं नोकरी मिळावी, स्वतः याच्यात भाग घ्यायला ते कंटाळा करतात, स्वतःचा व्यवसाय करत नाही. बर. गावातील असे किती टक्के लोक आहेत की ते दारूच्या व्यसनामध्ये आहेत? दारू जास्त प्रमाण आहे, म्हणजे ते पण पर्सेंटेज वाईज म्हणलं तर 10% आहे. साधारणतः एका व्यक्तीला दिवसाला किती खर्च येत असेल दारूसाठी? खर्च एका व्यक्तीला 100 रुपयाचा प्रश्न नाही. बरं. तंबाखू किती टक्के लोक खातात? आता तंबाखूचं प्रमाण कमी झालंय. काय झालंय, आमच्या इथं अखंड आहे नाम सप्ताह असतो, दरवर्षी त्यातून जनजागृती होत असते. जुनी लोक काय असतील तेवढी तंबाखू खातात, नाही तर नवीन काय पिढीचा तंबाखूचा विषय येत नाही. बरं. गावात अशा काही बायका आहेत का जे दारू पितात आणि तंबाखू खातात? नाही. गावामध्ये बँक आहे का? बँक आहे, पीडीसी बँक आहे. अच्छा. किती? एकच संस्था आहे. एकच बँक आहे का? एक पीडीसीसी बँक आहे आणि आमचे सगळे व्यवहार आळंदीला 8 किलोमीटरवर बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक बरं इथं होत असतात. बचत गट किंवा महिला मंडळ आहेत का गावात? हो, बचत गट 20 बचत गट आहे मॅडम, कार्यरत आहेत, चांगले चाललेत. बरं. पुरुष बचत करतात का? पुरुष बचत महिलांकडेच जातात, म्हणजे असे ते त्यांचं काय जे आहे तसं पर्सनल. मी जर तुम्हाला बँक वाईज सांगितलं तर मोठ्या प्रमाणात एफडी वगैरे ठेवलेली आहे आमच्या लोकांनी. महिला बचत करतात का? हो, त्यांचे बचत गट आहेतच ना. अच्छा. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? हो, चांगला, म्हणजे आळंदी धार्मिक क्षेत्र असल्यामुळं, माऊलींचं समाधी स्थळ असल्यामुळे तिथं तो चांगला रस्ता आहे. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? आता गावातले रस्ते आपण मुरमाने केलेले. मी आता प्रस्ताव करतोय कॉन्क्रीट रस्त्याचा. बरं. गावात लाईट आहे का? हो, लाईट आहे. आता पूर्वीचे 107 स्ट्रीट लाईट आहेत, मी आता आल्यानंतर 190 पोल सँक्शन करून घेतले. लोड शेडिंगचं टायमिंग आहे का? लोड शेडिंगचं साधारण आमच्याकडे 4 ते 5 तासाचं पर डे. बरं. किती घरांमध्ये साधारण म्हणजे गावातील किती टक्के लोकांकडे मोबाईल आहे? मोबाईल मॅडम जवळजवळ 60% लोकांकडे मोबाईल आहे. 60. किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? सगळेच वाचतात जवळजवळ, म्हणजे आमच्या इथं विक्रीचं स्टॉल असल्यामुळं सगळेच वाचतात. किती टक्के लोकांकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? इंटरनेट टक्केवाईज नाही, 10-5 लोकांकडे इंटरनेट आहे. आणि कम्प्युटर तितक्याच लोकांकडे कमी प्रमाणात आहे. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? ग्रामपंचायतच्या लोकांना त्यांच्या समस्या काय, ग्रामपंचायतच्या गावात लाईट असावं, पायाभूत सुविधा म्हणजे लाईट, रस्ते आणि ज्या शासकीय योजना आल्या त्याचा लाभ लोकांपर्यंत गेला पाहिजे. हाच. अच्छा. आणि जर एखाद्या सरपंचांना जर आपल्याला अवॉर्ड द्यायचा आहे तर त्यांच्या अंगी कोणते गुण असावेत? माझ्या मते तो कार्यक्षम असावा. हा एक त्याच्यातला मुद्दा असा आहे, त्यांनी शासनाची प्रत्येक स्कीम आलेली ती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवावी, म्हणजे त्याचा पंचायत समिती, झेडपी अशा ठिकाणी त्याचा फॉलोअप असावा, जेणेकरून प्रत्येक स्कीम त्याला गावामध्ये आणता येईल. आणखीन काय बोलायचंय का? म्हणजे हा माझा एकच मुद्दा आहे, बाकी